श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनल मध्ये स्वागत आहे. तुमचा हा आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण श्री गुरु चरित्रातील चौथा अध्याय जाणून घेणार आहोत. तर या अध्यायामध्ये भगवान श्री दत्तात्रयांच्या दिव्य जन्माची कथा सांगितली आहे. तसेच या अध्यायाचे पठण केल्याने कोणते आध्यात्मिक लाभ होतात याचीही माहिती आपण पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही श्री दत्त महाराजांचे भक्त असाल तर कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त अवश्य लिहा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण शेवटी या अध्यायाची फलश्रुतीही सांगणार आहे. श्री गुरुचरित्र अध्याय चौथा. कथासार. श्री गुरु दत्तात्रयांची जन्मकथा. श्री गणेशाय नमः. सिद्धयोगी नामधारकांना दत्त जन्माख्यान सांगू लागले. ते म्हणाले, वत्स, सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जलमय होते. नंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले. हिरण्यगर्भ म्हणजेच रजोगुणाने उत्पन्न झालेले ब्रह्मदेव. त्या हिरण्यगर्भाला ब्रह्मांड असेही म्हणतात. त्याची दोन शकले झाली, आकाश आणि भूमी. ब्रह्माजींनी त्यामध्ये 14 भुवनांची रचना केली. 10 दिशा, काळ, मन, बुद्धी, वाणी व कामादी षडविकार उत्पन्न केले. मग त्या सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, क्रतु आणि वसिष्ठ असे 7 मानसपुत्र म्हणजे सप्तर्षी निर्माण केले. अनसूया या अत्री ऋषींच्या पत्नी. त्या महान पतिव्रता होत्या. पतिसेवेने त्यांचा पुण्यप्रभाव इतका वाढला की त्या पुण्याईच्या बळावर त्या स्वर्गाच्या स्वामिनी होतात की काय अशी देवांना चिंता वाटू लागली. इंद्रादिकांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची भेट घेऊन या चिंतेचे निवारण करायला सांगितले. इंद्र म्हणाले, अनसूया पतिभक्त आहेत. त्यांचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो. त्यांना त्रास होऊ नये म्हणून अग्नी, वायू, पृथ्वी हे सर्व सौम्य होतात. त्यांना उपद्रव झाल्यास ते आम्हाला शाप देतील की काय अशी सतत भीती वाटते. यावर काहीतरी निश्चित उपाययोजना करावी. तेव्हा अनसूयांचे सत्व पाहण्यासाठी त्रिदेव भिक्षुक रूपाने अत्रींच्या आश्रमात आले. त्यावेळी ते ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. आश्रमात अनसूया एकट्याच होत्या. त्यांनी त्यांना हाक मारली व म्हणाली, आम्ही ब्राह्मण अतिथी खूप भुकेलेलो आहोत. तुम्ही इच्छा भोजन देता अशी कीर्ती ऐकून इथे आलो आहेत. अनसूयांनी त्यांचे यथोचित स्वागत केले. तेव्हा त्या म्हणाल्या, आम्ही स्नानादी कर्मे करूनच आलो आहोत. अत्री येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही. म्हणून त्वरित भोजन देत असाल तर ठीक, नाही तर आम्ही जातो. त्यांचे म्हणणे मान्य करून अनसूयांनी त्यांना आश्रमात नेले. त्यांना पाटावर बसवले आणि पात्रे मांडली. तेव्हा त्या म्हणाल्या, सती, आम्ही तुमच्या सौंदर्याची कीर्ती ऐकून इथे आलो आहोत. तुमच्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुमचे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. म्हणून तुम्ही नग्न होऊन आम्हाला वाढणार असाल तरच आम्ही जेवू, अन्यथा निघून जाऊ. तेव्हा हे ब्राह्मण, आपले सत्व पाहण्यासाठी आलेले कोणीतरी महात्मा आहे हे अनसूयांच्या लक्षात आले. मग अतिथी विन्मुख गेले तर पतींच्या आज्ञेचे उल्लंघन होते आणि विवस्त्र होऊन वाढावे तर पतिव्रतेचा धर्म मोडतो. अशा परिस्थितीत आपण करायचे तरी काय? अर्थात प्रसंग बिकट असला तरी मार्ग काढलाच पाहिजे. आज माझ्या पतींच्या तपश्चर्येचीच परीक्षा आहे. तीच माझे रक्षण करेल असा विचार करून त्यांनी त्यांच्या मागणीला होकार दिला. त्या स्वयंपाकगृहात गेल्या. तिथे विवस्त्र होऊन पक्वानांची पाने उचलली व माझ्या पतींची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर हे 3ही अतिथी बालके होतील असे म्हणून बाहेर आल्या. तर काय आश्चर्य, त्या भिक्षुकांची तहानी बाले झाली. ती भुकेने व्याकुळ होऊन रडू लागली. अनसूया अचंबित झाल्या. मग स्वतःला सावरून वस्त्रे नेसून आल्या. मातृसुलभ वात्सल्याने त्यांना पाना फुटला. त्यांनी एकेकाला मांडीवर घेऊन त्यांना स्तनपान दिले. त्या त्रिदेवांच्या मातोश्री झाल्या. त्यांनी तिघांना न्हाऊ माखू घातले आणि पाळण्यात घालून निजवले. मध्यान्ह समयी अत्री आश्रमात परतले. तेव्हा पाळण्यात
झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. अनुसूयांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. आत्रींनी अंतर्ज्ञानाने त्यांची स्वरूप खूण जाणली आणि बालरूपातील त्रिदेवांना वंदन केले. तेव्हा ते तिघेही आपले बालरूप तसेच ठेवून निज रूपात प्रकट झाले. त्यांनी आत्री व अनुसूया यांची प्रशंसा केली व आणि वर मागण्यास सांगितले. आत्रींनी अनुसूयांशी चर्चा केली व म्हणाले, हे देवश्रेष्ठींनो, तुम्ही बालरूपाने माझ्या घरी आलेलेच आहात, तर माझे पुत्र म्हणून इथेच राहा. तेव्हा तथास्तु म्हणून ते तीनही देव स्वस्थानी परतले. आत्री अनुसूया यांनी त्या बालकांचे नामकरण केले. बालरूपातील ब्रह्मा, विष्णू, महेश्वर यांची अनुक्रमे चंद्र, दत्त आणि दुर्वास अशी नावे ठेवली. काही काळाने दुर्वास आणि चंद्र मातेसन्मुख उभे राहिले. दुर्वास म्हणाले, आई, मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे, मला निरोप द्या. चंद्र म्हणाला, मी तारांगणात राहून तुमच्या चरणाचे नित्य दर्शन घेईन. अनुसूया यांनी त्यांना जाण्याची आज्ञा दिली. विष्णू दत्त रूपाने आश्रमी राहिले. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश त्यांच्या ठाई स्थापन केले. तेव्हापासून दत्त हे अत्र अनुसूया यांचे पुत्र आणि श्री विष्णूंचे अवतार असूनही दत्तात्रय म्हणून एकत्वाने राहिले. ते दत्तात्रय महाप्रभू हेच गुरु परंपरेचे मूळपीठ आहेत. दत्त जन्माची अद्भुत कथा ऐकून नामधारकांना अपार धन्यता वाटली. ते सिद्धयोगांना म्हणाले, मुनिवर्य, आता मला दत्तात्रयांच्या अवताराविषयी सविस्तर सांगा. आता जाणून घेऊया या अध्यायाचे पठण केल्याने मिळणारे आपल्याला फलश्रुती म्हणजेच लाभ. पहिला लाभ म्हणजे स्त्रीचा अपमान, छळ आणि या संबंधीचा दोष दूर होण्यास अध्यायाच्या श्रद्धापूर्वक पठणाचा आध्यात्मिक लाभ सांगितला जातो. तर दुसरा लाभ म्हणजे भक्ताच्या स्वहिताचे रक्षण होते. जीवनातील अनेक संकटांपासून संरक्षण मिळावे अशी श्रद्धा या अध्यायाविषयी व्यक्त केली जाते. तर तिसरा लाभ म्हणजे भगवान श्री दत्तात्रयांची कृपा प्राप्त होते आणि मनाला शांतता, श्रद्धा व आध्यात्मिक बळ मिळते. पण मात्र हे लक्षात ठेवा की केवळ पाठ करणे पुरेसे नाही. त्याचबरोबर आपलं वागणं, सदाचार, सत्य, नम्रता आणि इतरांप्रती आदर या गुणांचे पालन करणेही तितकेच आवश्यक आहे. तर श्री गुरु चरित्राचा प्रत्येक अध्याय आपल्या जीवनाला जगण्याची दिशा देतो. चौथा अध्याय आपल्याला माता अनुसूयांचे पावित्र्य, भक्ती आणि श्री दत्तात्रयांचे दिव्य अवताराचे महत्व शिकवतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत, आपल्या कुटुंबियांसोबत ही माहिती शेअर करा आणि स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि अध्याय आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया श्री गुरुचरित्राच्या पुढील अध्यायाचा सार आणि फलश्रुती सह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.